आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आहेत. आज तुम्ही पुण्यामध्ये समाज कल्याण विभागाची बैठक घेताय. काय समाज कल्याण विभागाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. विशेषतः महाज्योतीचा सुद्धा एक प्रश्न जो आहे तो पुन्हा विद्यार्थ्यांनी चर्चेवरती आणलेला आहे की त्यांना महाज्योतीच्या शिष्यवृत्तीचे पैसे अजून मिळत नाहीत. नक्की अडचण कुठे येते? आज तुम्ही विभागाची आढावा बैठक घेताय. काय चर्चा होती? महाज्योती हा माझा विषय नाही, परंतु माझ्या डिपार्टमेंटशी संबंधित जे काही विषय आहेत त्याचा मी आढावा घेतो. आता काही लोकांचं हॉस्टेल्स आहेत आमचे ज्या रेडी झालेले आहेत, ते हॉस्टेल आता तातडीने त्याचे उद्घाटन करणार. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याचं अवघड झालेलं आहे, म्हणून त्या हॉस्टेलचं उद्घाटन आहेत. कर्मचाऱ्याच्या काही समस्या आहेत. एक जे काही बार्टीमध्ये कामगार आहेत, कर्मचारी आहेत, 1200 कर्मचारी जवळपास काम करतात 15 वर्षापासून. तर त्यांना कसं आपल्या सेवेत सामावून कायमचं घेता येईल का, त्याच्या संदर्भात चर्चा आहे. आणि बार्टीचं तर इथं आयुक्तालय आहे, आयुक्तालयाचं काम आम्हाला चालू करायचं आहे. संभाजीनगरला आम्हाला बार्टीचं एक 10 एकर मधलं त्याचं काम चालू करायचं आहे. या सगळ्या गोष्टीचा आढावा घ्यायसाठी आजची ही बैठक आहे. तुम्ही जवळपास 100 हॉस्टेलचं टार्गेट जे आहे ते ठेवलेलं आहे. त्याच्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये किती हॉस्टेल सुरू होतील किंवा किती कामं पथावरती आलेली आहेत की लवकरात लवकर तुम्ही त्याचं भूमिपूजन किंवा उद्घाटन करा? उद्घाटन जे आहेत, जे कंप्लीट झालेले आहेत ते जवळपास 8 हॉस्टेल आहेत आमचे. मग ते अमरावती बघत असेल, बारामतीला आहे, शिरोळ का तिथं आहे, धुळ्याकडे आहे. तर ते त्यांचं आता उद्घाटनाच्या स्टेजचे ते उद्घाटन करेल. आता नवीन जे काय आमचा संकल्प आहे त्याच्यामध्ये जवळपास 55 हॉस्टेलचं टेंडर हे 8-10 दिवसात निघेल. 2 महिन्यानंतर त्या कामाचं भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात होईल. राज्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये एक संघर्ष पाहायला मिळतो. विशेषतः त्याची सुरुवात नवी मुंबई, ठाणे, त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमधले जे पक्षप्रवेश होत आहेत त्याच्यावरून झालेली पाहायला मिळाली. आज भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पत्रकार परिषद घेतली. त्याचं म्हणाले की दोन्ही पक्षांनी एकमेकांकडचे जर प्रवेश थांबवले तर मग मात्र हा वाद मिटू शकतो. ते असंही म्हणाले की सुरुवात शिवसेनेपासून झाली. कुणी सुरुवात केली, एखाद्याने चुकी केली असेल, ओके, ॲग्री, म्हणून आपण करायची का? आपण महायुती म्हणून काम करतोय. महायुतीचा जनादेश जो आहे ना, तो महायुतीला आहे, इंडिव्हिज्युअल कोणत्याही पार्टीला नाहीये. जेव्हा जनतेला पाहिजे महायुती, त्या टायमाला आपण जनतेला अपेक्षित असलेलं काम आपण केलं पाहिजे. आपण जर एकमेकात जर लढत असलो, मग इतरांमध्ये ना आपल्यामध्ये फरक काय? म्हणून रवींद्र चव्हाणांनी उशिरा का होईना, परंतु असा जो निर्णय त्यांनी घेतलाय तो अत्यंत स्वागतार्थ आहे. त्याचं स्वागत करतो आम्ही. आणि यामुळे येणारी महानगरपालिका, आता महानगरपालिका लागतात, त्याच्यामध्ये याचा परिणाम दिसेल. एक हाती सत्ता द्यायला लोक तयार आहेत. जनता तुमच्याकडे अपेक्षेने पाहते. मग त्यावेळेला तुमच्यामधली भांडणं त्यांना नको आहेत. आणि मला वाटतं त्याची सुरुवात रवींद्र चव्हाणांनी त्यांच्या प्रेसमधून केलेली आहे. आणि या महानगरपालिकेमध्ये निश्चितच महायुती ही सत्तेत येईल. नाही, मात्र एकीकडे कोकणामध्ये सुद्धा संघर्ष पाहायला मिळाला. तुमच्या शिवसेनेचे नेते निलेश राणे विरुद्ध भाजपचे नितेश राणे. ते असे म्हणाले की संघर्ष हा निवडणुकांपुरता मर्यादित ठेवायला हवाय, त्याच्यानंतर मात्र सगळं विसरलं पाहिजे. संघर्ष हा निवडणुकीमध्ये होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. एकदा मन दुभंगली ना, ते जोडणं मुश्किल होऊन जातं. मी तुमच्या विरोधात काही बोललो, पुन्हा रिव्हर्समध्ये येणं हे मला वाटतं योग्य होत नाही आणि ती दरी मिटत नाही. म्हणून निवडणुकीमध्येच संघर्ष होऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. मात्र एकीकडे आज रवींद्र चव्हाणांनी केलेलं स्टेटमेंट, मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये गेले, वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली, त्यानंतर मात्र जवळपास 2 पक्षप्रवेश आपल्याला पाहायला मिळाले. आजच्या रवींद्र चव्हाणांच्या स्टेटमेंट नंतर महायुतीमधलं सगळं काय मिटलंय किंवा आलबेल झालंय असं म्हणायचं का? हे बघा, मिटलंच पाहिजे. आम्हाला सुद्धा अपेक्षित नाहीये. आम्हाला काही भांडलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे अशी आमची सुद्धा मनस्थिती नाही. हे मिटलं पाहिजे, सर्वांनी एक म्हणून काम केलं पाहिजे. आणि हेच खऱ्या अर्थानं महायुतीची ताकद होऊ शकते ना. मी तुमच्या विरोधात बोलेल, तुम्ही माझ्या विरोधात बोलेल, मग हे आपला जो कलगीतुरा आहे ना, हा लोक ऍक्सेप्ट करत नाहीत. एकीकडं आता नगर परिषदा, त्याचबरोबर पंचायतींचा निकाल जो आहे तो प्रस्तावित आहे. 21 डिसेंबरला तो गेलेला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती बरीच शंका उपस्थित केली जाते किंवा नाराजी व्यक्त केली जाते. आज सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ती याचिका दाखल करण्यात आली की ऐन वेळेला राज्य निवडणूक आयोगानं ज्या प्रस्तावित निवडणुका होत्या, 2 दिवसामध्ये मतदान होणार होतं, ती निवडणुका रद्द केल्या. राज्य निवडणूक आयोगाची कार्यपद्धती बदलली पाहिजे किंवा ते सगळं वेळेत झालं पाहिजे असं वाटतं. कार्यपद्धती ही प्रथमतः त्यांनी अशी अडॅप्ट केलेली आहे. आम्ही अनेक निवडणुका पाहिल्या, असे निर्णय कधी झाला नाही. आणि म्हणून ह्या निर्णयाच्या विरोधात मग तो सत्ताधारी असेल, विरोधक असेल, सर्वांनी ते नाराजी व्यक्त केलेली. एक दिवसाची आचारसंहिता वाढल्याने
राज्याच्या विकासावर परिणाम होतो, कार्यकर्त्याच्या मनस्थितीवर परिणाम होतो. आता पुन्हा प्रचाराला लागा, पुन्हा ते 10 दिवस घालवा. म्हणजे हा जो काही पिरियड आहे ना पूर्ण, हा त्रासदायक ठरतो. मग आचारसंहिता कसली? जे काही आहे पहिले ठरवा, एकदा तुमचे नॉर्म्स काय ते एकदा पहिले तपासा आणि त्या पद्धतीने घ्या. हा निर्णय इतिहासामध्ये पहिल्यांदा असा घेतला गेला आणि त्यामुळे निश्चितच सर्वच पक्षामध्ये नाराजीचा सूर आहे. आम्ही सुद्धा त्याला सहमत आहोत. शेवटचा प्रश्न आहे, नाशिकमधल्या तपोवनाचा मुद्दा बराच चर्चेला जातोय. विशेषतः पर्यावरणवाद्यांचा तपोवनमधली झाडं तोडण्यासाठी विरोध आहे. काल नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेऊन बकरीला तुम्ही मिठी मारता का अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. एकीकडे पर्यावरणवादी म्हणतात की झाडं तोडू नका, तर काय तोडगा निघाला पाहिजे किंवा काय चर्चा होऊन हा सगळा वाद मिटला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? झाडांमध्ये सुद्धा हिंदू मुसलमान राजकारण केलं जाते का, अशा पद्धतीची एक चर्चा आता सुरू झाली. नितेश राणेंनी काल जे स्टेटमेंट केलं ते मला वाटतं ते सुसंगत नाहीये. झाड तोडणं हा वेगळा भाग आहे, हत्या करणं वेगळा भाग आहे. आणि झाडांच्या बद्दलचं वक्तव्य हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पर्यावरणवादी आहोत. आम्हाला शक्यतो काही एखादं होऊ शकतं, काही झाडं किंचित येऊ शकतात, पण सरसकट वृक्षतोड करणं हे कुणाला परवडणार नाही. निसर्गाचा ऱ्हास होणं हे येणाऱ्या भविष्यामध्ये धोक्याची घंटा आहे हे प्रत्येक जण मानतो, आम्हीही मानतो. आणि म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं वाचून पर्यावरण कायम राहिलं पाहिजे, अबाधित राहिलं पाहिजे, झाडं वाचली पाहिजे, हा आमचा हेतू राहणार आहे. आणि आम्ही त्या गोष्टीनेच पाऊल उचलतोय आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करू. आपण पाहतोय की महायुतीतला संघर्ष जो आहे तो थांबला पाहिजे अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसासोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.